भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितले की ओबीसी संघटनांनी दिलेल्या निवेदनांवर सरकार गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे। ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत सरकार कटिबद्ध आहे आणि अन्याय होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाजामध्ये काही प्रमाणात सकारात्मक संदेश गेला असून आगामी निर्णयांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। काही निवेदन महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटनेनी आमच्या उपसमितीला दिले आहेत, त्यावरही चर्चा होणार आहे आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे।